भाजपच्या कोर कमिटीची इनसाइड स्टोरी माझाच्या हाती. शिंदे आणि अजित पवार गटाचे नेते मदत करत नसल्याची अनेकांची तक्रार. जागा वाटप लवकर ठरवण्याचीही मागणी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना विधानसभेला 100 जागा लढण्याच्या तयारीत. निरीक्षकांसह प्रभारींचीही नेमणूक. साताऱ्यामध्ये आणलेली वाघनखं आजपासून सामान्यांसाठी खुली होणार. संग्रहालयाला रोषणाई आणि आज भव्य सोहळा. मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस. पूर्व विदर्भातील 4 जिल्ह्यांसह रत्नागिरी, साताऱ्यात अतिवृष्टीचा इशारा, तर ठाणे, पालघर, पुण्यात मुसळधारेचा अंदाज. स्टायपेंडची भीक नको, हक्काच्या नोकऱ्या द्या. युवा प्रशिक्षण योजनेवरून सामनातून शिंदे सरकारवर हल्लाबोल. विशाळगडावरील तोडफोड प्रकरणाचा चेंडू आता हायकोर्टात. अतिक्रमण विरोधी कारवाई आणि विशाळगडावरच्या मोहिमाही थांबवा, अशी याचिकेत मागणी. बुलढाण्याच्या साखरखेर्ड्यामध्ये 2 गटात तणाव. 31 जणांवर गुन्हे दाखल करून 11 जणांना अटक. पोलिसांचा जबरदस्त कोम्बिंग ऑपरेशन. जालन्याच्या तुपेवाडी फाट्याजवळ 4चाकी विहिरीत कोसळून अपघात. 7 जणांचा मृत्यू तर 6 जखमी. मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून 5 लाखांची मदत. कुणीही सुपरमॅन बनू नये, सरसंघचालक मोहन भागवतांचा सल्ला. मनुष्याच्या महत्वाकांक्षेला सीमा नाही, असंही वक्तव्य. खेडकर कुटुंबाची पिंपरीतील थर्मोवेरिटा कंपनी अनधिकृत असल्याचं उघड. लवकरच हातोडा पडणार. पूजा खेडकरांनी दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी याच कंपनीचा पत्ता वापरला होता. फास्टॅग न लावणाऱ्या गाड्यांकडून दुप्पट टोल वसुली करणार. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा निर्णय. गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर. कोकण रेल्वेकडून 7 विशेष गाड्या. 21 जुलैपासून सकाळी 8 वाजता बुकिंग सुरू होणार. तिरुपतीच्या बालाजीला भक्तांकडून भरभरून दान. यंदा 6 महिन्यातच दानपेटीत 670 कोटींची देणगी. संस्थानाकडे जवळपास 18,000 कोटींची संपत्ती. पाकिस्तानात महागाईचा आगडोम. गव्हाचं पीठ 800 रुपये किलो, तेल 900 रुपये किलो. हॉटेलमध्ये 1 पोळी 25 रुपयांना. श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाचे शिलेदार ठरले. सूर्यकुमार यादवकडे T20चं, तर वनडेमध्ये रोहित कर्णधार. शुभमन गिल दोन्ही संघांचा उपकर्णधार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.